मेळघाट परिसरात गेल्या 2 दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सीमाढह आणि माखला गावातील अनेक घरांचे तसेच मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार केवलराम काळे यांनी प्रत्यक्ष दौरा केला। त्यांच्यासोबत चिखलदरा तहसीलदार, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। या दौऱ्यात आमदार काळे यांनी नुकसानग्रस्त नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। काही घरांचे छप्पर उडाले असून काही ठिकाणी घरांची भिंत कोसळली आहे। याबाबत तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी असे स्पष्ट निर्देश आमदार काळे यांनी प्रशासनाला दिले। नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे, यामध्ये कोणताही विलंब खपवून घेतला जाणार नाही। प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे पाठवावा असे आमदार काळे यांनी सांगितले। मोरणकर तहसीलदारांनी यावेळी माहिती दिली की नुकसानग्रस्त घरांची पाहणी करून पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आले आहे। लवकरच सर्व अहवाल तयार करून शासनाकडे सादर केला जाईल। या दौऱ्यादरम्यान अनेक ग्रामस्थांनी आमदारांशी संवाद साधून आपली व्यथा मांडली। आमदार काळे यांनी त्यांना आश्वस्त केले की प्रत्येक नुकसानग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन उभे असून मी स्वतः मदतीसाठी पाठपुरावा करणार आहे। यावेळी गजानन काकड, तहसीलदार जीवन मोरणकर, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।